मित्र हो नमस्कार. तुम्हाला जर मराठी भाषा चांगली लिहिता वाचता येत असेल, बोलता येत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सफाईदारपणे सुस्पष्ट असे उच्चार करत असाल, तर तुमच्यासाठी मी एक छान अशी नोकरी आणलेली आहे. छान म्हणजे इतकी छान, की तुम्हाला कुठे ऐरागैऱ्या व्यक्तीकडे ही नोकरी करायची नाही. तर अख्ख्या महाराष्ट्राच्या हेडमास्टरकडे नोकरी करायची आहे आणि तुम्ही मागाल तेवढा पगार तुम्हाला मिळू शकतो. कारण हे जे हेडमास्टर आहेत, ते खूप मोठे शिकलेले आहेत. बी-कॉम की बी-एस-सी झाले, पदवीधर आहेत. नंतर त्यांनी एल-एल-बी केलं आणि अनेक त्यांच्याकडे शिक्षणातल्या पदव्या आहेत. पण त्यांची गोची अशी आहे, की ते नॉर्वेतून आलेले आहेत आणि त्यांना मराठी बोलण्याची अडचण आहे. मराठी बोलताना त्यांची जीभ अडखळते म्हणा किंवा त्यांना मराठी बोलताच येत नाही म्हणा. मराठीचे उच्चार व्यवस्थित करता येत नाही म्हणा. पण त्यांना हे सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. कारण ते आता अशा पदावर आहेत, की ते पद ते सोडूसुद्धा शकत नाहीत आणि हल्ली पद कोणाला सोडवतो हो? त्यामुळे तुम्ही जर त्यातले तज्ज्ञ वगैरे असाल, मराठी त्यांच्या काही फार मोठ्या अपेक्षा नाहीत. तुम्ही खूप मोठे मराठीत पी-एच-डी वगैरे हवी असं काही नाही. तुम्ही शुल्लक जरी व्यवस्थित बोलला तर फक्त तुमचा स्पष्ट उच्चार पाहिजे, तुम्हाला स्पष्ट बोलता आला पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती पाहिजे. तर मित्रांनो, अशी ही नोकरी आहे. चला या नोकरीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन अजून आठवडासुद्धा लोटायचा आहे. त्यामुळे शोकप्रस्ताव, कोणाचे अभिनंदनाचे प्रस्ताव असे हे सुरुवातीचं इंट्रोडक्शन वगैरे जे असतं ते सध्या सुरू आहे. मित्रांनो, याच दरम्यान प्रख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचं जे अलीकडे निधन झालं होतं, तर त्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडणारा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावर अनेकांनी मत व्यक्त केलं, अनेकांनी मनोगत व्यक्त केलं. आशाताई भोसले कशा होत्या त्या सांगताना राहुल नार्वेकर जे विधानसभेचे सभापती आहेत, तर ते राहुल नार्वेकर बऱ्याच वेळा अडखळले. आता अडखळणं मी समजू शकतो, एखाद्याची जीभ जड असणे ते एक व्यंग असतं. माणूस अडखळू शकतो, माणूस चुकू शकतो. पण एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं अनेक गोष्टी चुकवाव्यात, ही तर खूपच मोठी हाईट झाली. आता हे राहुल नार्वेकर जे आहेत, ते नॉर्वेतून आलेत की काय? शब्दात त्यांना ट्रोल केला जाऊ लागला. आता ते नॉर्वेतून आलेत असं म्हणणं हा नॉर्वेचा अपमान आहे, राहुल नार्वेकरांचा अपमान नाही. पण नॉर्वेत जरी जाऊन तुम्ही विचारलात आशा भोसले कोण होत्या, आशा भोसलेंच्या वडिलांचं नाव काय, तर ते लोक सुद्धा न चुकता सांगतील. पण राहुल नार्वेकरांना मात्र आशा भोसले यांच्या वडिलांचं नाव अजून माहीत नाही. आता इथे तर काय उच्चार चुकला असं म्हणण्याचा काही विषय नाही. जीभ जड आहे तर ते चुकीचं बोलले असं पण नाही. कारण पंडित दीनानाथ मंगेशकर यांचा उल्लेख त्यांनी दीनदयाळू मंगेशकर असा केला. आता ते दीनदयाळू स्वभावानं असतील समजा, पण त्यांचं नाव ते नाही ना. ते तर त्यांचं नाव तर दीनानाथ आहे. ह्या व्यक्तीने एवढंच केलं नाही, अनेक उच्चार अस्पष्ट केले, अनेक उच्चार अस्पष्ट केले. आता अशा व्यक्तींचं अलीकडे महाराष्ट्रात फावत चाललंय ते सोडून द्या. म्हणजे तुम्ही अनेक दुकानांवरचे बोर्ड बघितलात, बोलताना जे आपण काही गोष्टी असं अपभ्रंशाने बोलल्या जातात, तर त्या लिहिताना सुद्धा आपण त्या अपभ्रंशानंच लिहितो. म्हणजे बोलण्यामध्ये अपभ्रंश होणं हे समजू शकतो. लिहिण्यामध्ये पण लोकांचे अपभ्रंश हल्ली व्हायला लागलेत आणि त्या गोष्टी तशाच रूढ जर झाल्या, तर मूळ शब्द काय हेच लोक विसरून जातील. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असतील, पूर्वी एखादी गोष्ट, आता मी शिव्या वगैरे माझ्या तोंडाला कधी येत नाही, पण तुम्हाला मी सांगतो आता त वरनी ताकबात तुम्हाला कळू शकतो. आता बोलताना सहज आपण एक शिवी देऊन देतो, ज्या पूर्वीच्या काळी एकदमच अपमानजनक वाटायच्या किंवा ते बोलणार म्हणजे घाणेरडा असं समजलं जायचं. आता भले भले चांगल्या व्यक्ती सुद्धा असं बोलताना असं पटकन बोलून देतात, शिवाय बोलायचंच नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर रूढ झाल्या ना मित्रांनो, तर हा मराठीसाठी काही चांगली गोष्ट नाही. आपण परप्रांतीय जे लोक आलेले आहेत,
त्यांना मराठी शिकण्याची सक्ती करतो. कोणतीही मीडियमची शाळा असो, इंग्रजी मीडियम असो, उर्दू मीडियम असो, हिंदी मीडियम असो, या कोणत्याही मीडियमच्या शाळेमध्ये मराठी अनिवार्य केली पाहिजे, मराठी सक्तीची केली पाहिजे असं आपण म्हणतो. या गोष्टी मान्य आहेत. कारण जी राज्यभाषा आहे ती राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना जरी मराठीचा अभिमान नसला, इतके वर्ष जुनी असलेल्या ज्या संत परंपरेचा आपल्याला अभिमान वाटतो, त्या संतांची मूळ भाषा असलेल्या मराठीचा जर आपल्याला अभिमान नसेल, तर आपण आपल्या मायला, आपल्या जन्मदात्या आईलाच विसरलो असं म्हणावं लागेल. परराज्यामध्ये कुठेही जाऊन बघा, तुम्हाला तिथे बोर्ड आहेत ते त्यांच्या भाषेतच दिसतील. हां, एक कॉमन भाषा म्हणून इंग्रजी दिसेल, हिंदी दिसेल, पण मूळ बोर्ड त्यांच्या भाषेतच तुम्हाला दिसतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर परराज्यातून आला असं त्यांना जर कळलं, तर तुम्हाला ते हिंदीत बोलतील, कोणी इंग्लिशमध्ये बोलेल, पण त्यांची मूळ भाषा ते सोडत नाहीत. आपली गोची अशी आहे, किंवा आपण स्वतःचीच गोची कशी करून घेतली माहिती आहे का? 2 मराठी व्यक्ती जरी बोललो तरी हिंदीत बोलतो आपण. हे आपलं मराठी भाषेवरचं बेगडी प्रेम. तर ते ठीक आहे, पण महाराष्ट्रात मराठी आली पाहिजे असं आपण जेव्हा सक्तीनं आली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो, राजकीय पक्ष या गोष्टीवर अनेक वेळा बोलतात, त्याच्यावर तुमची मतं मिळवतात ह्या गोष्टीवर बोलून. तेव्हा एक प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये जे लोक बसलेत त्यांचे हेडमास्टर असलेल्या व्यक्तीला तरी मराठी भाषेने बोलता येते का? त्यांचा मराठीचा अभ्यास आहे का? उच्चार वगैरे तर जाऊन द्या, मी तुम्हाला म्हटलं, आता मी या व्हिडिओमध्ये पण 1-2 वेळा मी पण चुकलोय, पण ते उच्चार झाले, जीभ जड असल्यामुळे चुकणं झालं. ते एक व्यंग आहे, ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्याचा मराठी भाषा बोलण्याशी काही संबंध येत नाही. पण जेव्हा आपण एखादं नावच चुकवून देतो, ते आपल्याला नावच माहिती नसतं, तेव्हा प्रश्न येतो तो आपल्या अभ्यासावर, आपल्या बुद्धिमत्तेवर, आणि आपण किती मराठीत कच्चे आहोत या गोष्टीवर येतो. ते विधानसभा अध्यक्षाकडून किंवा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, या दोन्ही सभागृहामध्ये किंवा कोणत्याही सभागृहामध्ये बसलेल्या व्यक्तीकडून हे अपेक्षित नाही. आता मला एक गोष्ट मान्य आहे की राजकारणात कुठलीही शैक्षणिक अर्हता अजून तरी लागू केलेली नाही. जे क्षेत्र एवढं संवेदनशील आहे म्हणण्यापेक्षा संवेदनशील याच्यासाठी की ते तुमच्या आमच्यासाठी कायदे बनवतात, ते तुमचं आमचं भलं करतात, वाटोळं करतात सोडून द्या, पण आपण म्हणतो संविधानिक भाषेत असंच म्हणावं लागतं की ते आपलं भलं करतात. तर त्यांना भलं आणि वाटोळं करणं याच्यामधला फरक जर कळत नसेल, तर त्यामुळे त्यांचा तिथे शिकलेला, चांगला पदवीधर झालेला, व्यवस्थित त्याला संस्कार असलेल्या व्यक्तीनं त्या सभागृहात जाणं हे संविधानाला अपेक्षित आहे. तसं होतं का? पण नाही होत. मित्रांनो, मला एक गोष्ट आठवते, म्हणजे मी सोशल मीडियावरच वाचली होती, खूप अगोदरची आहे, तुम्ही पण वाचला असाल कदाचित. 4 मित्र असतात, त्यातले 3 जण हुशार असतात. एक जण डॉक्टर होतो, दुसरा इंजिनियर होतो, तिसरा आर्किटेक्ट होतो. आता चौथा खूप ढ असतो, तो इकडे तिकडे गटांगळ्याच खात असतो. म्हणजे 10वी आली, खाल्लीन गटांगळी, मग ह्या वर्षी 3 विषय सुटले, पुढच्या वर्षी एखादा विषय सुटला, त्याच्या पुढच्या वर्षी 2 विषय, अशा वाऱ्या सुरूच असतात त्याच्या शिक्षण मंडळाच्या. असं करत करत तो खूप अडकळतो आणि 12वीत शिक्षणच सोडून देतो. कसाबसा 12वी झालेला 35% मिळवणारा विद्यार्थी, त्याला ना काम ना धाम, तो राजकारणात जातो. पोपटपंची बोलायला शिकतो. बोलायला तर येत असते, काय त्याला शिक्षणाचा काही संबंध येत नाही. तो बोलतो, लोकांची मनं जिंकतो, निवडून येतो आणि राजकारणात खूप मोठ्या पदावर जातो. आणि हे जे 3 उच्च शिक्षित लोक असतात त्यांना तो शिकवतो त्यांच्या गोष्टीतलं पण. म्हणजे आर्किटेक्चरच्या संमेलनाला गेला तर आर्किटेक्चरने काय केलं पाहिजे हे त्यांना शिकवतो. नंतर इंजिनियरच्या कुठल्या अधिवेशनाला गेला तर त्यांना शिकवतो बांधकामं कशी करावीत, रस्ते कसे बांधावेत. ही महाराष्ट्राचीच नव्हे, अख्ख्या भारताची ट्रॅजेडी आहे की जिथं जो शिकलेल्या व्यक्तीनं जाणं अपेक्षित आहे, शिकलेल्या लोकांना जाणं याच्यासाठी मी म्हणतोय, कारण त्याला कळतं की काय केलं पाहिजे. त्यातल्या तांत्रिक गोष्टी, एखाद्या प्रकरणातल्या तांत्रिक गोष्टी त्याला माहिती असतात.
सगळ्या गोष्टी पी-एवर जर अवलंबून राहायचे असेल तर पी-एलाच मंत्री केलं पाहिजे ना. महाराष्ट्राची आणि भारताची अशी ट्रॅजेडी आहे. मित्रांनो, राहुल नार्वेकर यांना आता नॉर्वेचं नागरिकत्व द्यायला काय हरकत नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.